नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 10:30 वाजलेत. गावाकडे आहोत आपण. गावाकडे होतो 2-4 दिवस. प्रचितगडावरून गावाकडे आलेलो, थोडंसं जुनं वर्ष नवीन वर्ष सेलिब्रेट करायला. गावाकडून आता निघतो आपण मुंबईच्या दिशेने. तर सकाळची आपली 11ची गाडी आहे. त्या गाडीने संगमेश्वर बस स्थानकामध्ये जायचं, तिथून रिक्षाने वगैरे आपल्या रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तिथून दुपारी सावंतवाडी दिवा गाडी पकडायची आणि मुंबई गाठायचे. तिथून नालासोपारला कसं जायचं ते बघूया. आज आपल्याकडे मेंबर आहे, निखिल आहे आणि प्रमोद येतो आहे. निखिल काय जवळ आहे, पनवेलला आहे. पम्या पण दिवाच आहे. हां, विषयच नाही. 7ची 7:05ची भेटली तर पनवेलला उतरेन मी, अदरवाईज बघायला लागेल. मग 2-3 दिवस जे काय होते ते मजा आली, धमाल आली. बरीचशी काय गोष्टी झाल्या, पार्ट्या झाल्या. व्हिडिओ तुम्ही पूर्ण ट्रिप बघितली असेलच. तर आता निघूया ना. चला, निघावंसं का वाटणार नाही, निघायला लागेल. चला निघूया. वरती कसं मेन रामाच्या दुकानाशी जाऊन बसलेलं बरं आहे. गाडी कशी पटकन येते आणि पुढे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे नेरदवाडीत पूर्ण गाडी जात नाही, रिटर्न पटकन येते. मग तर धावपळ नको, निवांत जाऊया. चला मंडळी, गावाकडचे दिवस तर एकदम छानच असतात. एकटा आलो तरी पण. आणि आता तर काय, निखिल होता, प्रमोद होता, संदेश पण आलेला, धमाल आली. चला, गाडी कधी येते बघायला लागेल. नारलं पुढे झालेलं बरं. काय गावच्या गाड्या कशा थांबत नाहीत कोणासाठी, पटापट. एकदम टायमात आलो आई. एक गाडी आली. गाडीवर कधी फिरून येईल? लगेच येईल, 15 मिनटात येईल. नेरदवाडी. आता या सगळ्या ना अशा लाल गाड्या, चांगल्या नवीनवाल्या गाड्या येतात. पहिल्यांदा जर अशा जुन्यावाल्या ज्या लाल होत्या ना, त्या यायच्या. 5-6 गाड्या आहेत. मावशी आली. बरे आहेत ना? तरी बरा वेळेवर आलास. होय, आम्ही आलो आणि गाडी आली. जस्ट आलो. तसं बघायला गेलं तर मी गाडी यायच्या अगोदर तयार हवंय ना हो. गाडी आता मेळ्यातनं रिटर्न येते. मला वाटतं पण असं काय नाही. बघायचं तुला, टायमिंग लावतोस. 10 मिनिटात गाडी येईल परत. वलायला हात असा लावायचा आहे ना, आता हात लावेन. हात लावायला काय, हां मी हात लावायचं काम करेन. असं मोठकं जायला आपोआप. काय बनव, चला येतो. येऊ आता परत, कधी वेळ भेटेल तसा यायलाच पाहिजे. वेळ भेटेल म्हणजे काय, आता वेळच भेटायला हवाय. तर चल माय, पार्टी भेटा तर तुम्ही करा दोघे मिळून. हां हां, काय करा. चल काकी, बाय बाय. बाय बाय. चला बाबा नो, आई बाय. चला, गाडी आली. उशीर झाला गाडीला, 11:05 झाले. अरे पम्याकडे गेली डायरेक्ट. चला चला बाय. अरे भाई नमस्कार. कसं आहे? होय मस्त एकदम. चला. हां बरे आहेत ना? अरे भरपूर पाहुणे मंडळी आहे. तुम्ही कधी आलात? चला येतो, बसतो. विंडो सीट घ्या, विंडो सीट. दादा आमची तिकीट काढ ना. हे दादा तिकीट काढ ना आमची. 3 तिकीट. हाफ पाहिजे तिकीट. आपले तिकीट आहे 46 रुपये. 46. हां 46. गावातून निघताना गाडी जरी खाली दिसली तरी नायरी पूर्ण भरून जाईल. गाडीमध्ये एवढी काही गर्दी नाही. उद्या भरपूर होईल. हे बघा पूर्ण खाली आहे. उद्या होईल ना गर्दी. उद्या बाजार घ्यायला जातात ना लोक.
या बाजूला इकडे मुंबई गोवा हायवे. आपल्याला ॲक्च्युली इकडेच जायचं आहे. शास्त्री पुलाच्या इथून रेल्वे स्टेशन 1-2 किलोमीटर होईल. पण गाडी जाते आता संगमेश्वर डेपोला. डेपोमध्ये जाऊ आणि तिथून मग परत येऊ. इथून पण रिक्षावाले 30 रुपयेच घेतात आणि डेपोमधून पण 30 रुपयेच घेतात शेअरिंगला. 12:05 झालेत. आलेलं आहे संगमेश्वरला. खाली इकडे बाजारपेठ, समोर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा ब्रिजचं काम सुरू आहे. देवरुख गाडीला गर्दी बघा किती आहे. ॲक्च्युली आपल्या गावातून जी गाडी येते ना ती डायरेक्टली देवरुखला जाते. संगमेश्वरला वरमसाठ गर्दी होते. म्हणजे निवळीतून जर कोणी येणार असेल त्याला चांगली गाडी आहे. डायरेक्ट देवरुख. कसली गर्दी आहे बघ ना. नमस्कार. केव्हा आले? आलेलो शनिवारी तर निघतोय परत. आता युट्यूब हे बनवत आहे का? हो चालू आहे. सगळं तुम्ही दिसताय. नाही अविनाश कोकणकर युट्यूब. नमस्कार. मुंबईला हो चाललो आता. ट्रेनला आहे ना? हो देवाला बरोबर आहे. आम्ही पण आहे ना. आलो. चालेल. नाही नाही येतो. अरे नमस्कार. उमऱ्यातून. थँक्यू. कुठे चाललात? गावी आलो. रात्रीच व्हिडिओ बघत होतो तुमच्या. होय काय. हे बघ गुणवंती मालवणला चालली. मुंबई मालवण गुणवंती शिवशाही. आमच्या नशिबी शिवशाहीच नाही. देवरुख डेपोला मला वाटतं शिवशाहीच नाही. इकडे संगमेश्वर बसस्थानक. मुंबईला जायचं म्हटलं की अशी बॅग हवी. त्याशिवाय वाटत नाही की मुंबईला निघालं आहे. हां रेल्वे. चल ये रेल्वेचं रेल्वे. इथून तुम्हाला आहे ना शेअरिंग रिक्षा मिळून जाईल रेल्वेला. तिघंजण आहे आम्ही. तिघंजण. नमस्कार. चला चला. तुमच्या व्हिडिओ आम्ही आवडून बघतो. थँक्यू. अगदी तुमची आली वाट बघतो कधी येते. आणि माझं जाव आहे तांबडीतलं ना ते तर आम्ही तर हल्ली बघायला लागलोय. हां म्हणजे एक वर्षभर नंतर मी 8 महिने नक्की बघतो. ते अच्छा. पहिल्यांदा बघते तुमच्या होय काय. तांबडीतलं माझं जावं आहे ते. चला येत आहे ना. येत आहे ना. ओके. एक आमच्या घरासमोर ना होय. निकम साहेब. निकम साहेबांना ओळखतो आम्ही. ते ओळखत माहीत नाही. ओळखतो म्हणजे काय तुला व्हिडिओ आहेत ना आम्ही ना बघतो मी ना. मला कधी येते बघत बसतो आम्ही. आणि हे काय साहेब यांच्या बघतो ना आम्ही. निखिल. दापोली ना. हो दापोले. दापोलीकर. हो यांच्या व्हिडिओ चांगला. यांच्या व्हिडिओ भारी भारी आहेत. म्हणजे कुठे बाहेर होऊन की जायचं. आता चाललो गडावर गेलेलो ना. अरे मोहीम होती. सॉरी हो शनिवार रविवार. हां एक दिवस स्टे घेतला. तुमच्याकडे मुक्काम केला की. हो मुक्काम गेला. चला भेटू परत. कुठे राहता कुठे तुम्ही? बडोद्याला. चिखलीगाव खास. सासरवाडी आणि कामाची वाडी आमच्या गावात. होय काय. आता तुम्ही आलेले गेल्या वर्षी आपण इथं ते माहिती आहे देवळाच्या वेळेला. हां त्यामुळे तिथं तो खूप वाढ हे बघत होता. गर्दी बऱ्यापैकी दिसते. माहिती नाही तेच बसलेत वाटतं सर्व. 8 डबे जनरल असतात या गाडीला. मँगलोर उधना गाडीची अनाऊन्समेंट झालेली. वसईला डायरेक्ट गाडी होती पण आता काय हा चालला दिव्याला. निखिल हार आहे ना त्यापेक्षा दिवा गाडीने जाऊया चुपचाप. बरं नाही वाटत रे पण असं एकटं सोडायला तुला. मला असं काही त्रास नाही. एकटाही झोपून जाऊ शकतो. लास्ट स्टॉप आहे. नाही पण आम्हाला पटत नाही ना ते. आता 2 दिवस एवढं मजा केलेली. काय निखिल थांबूया आता. काय त्रास मलाच होणार आहे. ठीक आहे राहू दे आता. काय मी पण दिव्यालाच चाललेत. आता ट्रेन ती आहे म्हणून बोंबल देण्याचं दिव्यानेच गेलं असतं ना. हो आता आली समोर म्हणून. किंवा सावंतवाडी गाडी आले प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर. बरोबर किती वाजले माहिती आहे का? 12:58. 1 वाजता आली बरोबर. ती 2वर का पाठवले कारण इकडून मँगलोर उधना गाडी येते त्यासाठी तिला 2वर पाठवलं आहे. आता तिकडनं येणाऱ्यांना थोडासा त्रास आहे कारण इकडे एकच ब्रिज आहे.
गाडी होती खाली पण ठीक आहे, खाली होती पण ठीक आहे, दिव्याला पण खालीच आहे ना, बसून जाऊ. सगळ्यांसोबत जाणं महत्त्वाचं. मग मँगलोर सुरत एक्सप्रेस आहे ना, दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून सुटते. पण आज टायमिंग किती झालं आहे, दुपारचं 1 वाजलं आहे, दिसतं आहे का, 1:03 झाले. गाडी बरोबर 2 तास उशीर आहे. पुढे टाईम रिकवर करते पण सध्या तरी इकडे उशीर आहे. बँगलोर उधना गाडी गेली 2 तास उशिरा. आणि आपली पण ही जी आहे ना सिंधुदुर्ग एक्सप्रेस म्हणजे सावंतवाडी दिवा एक्सप्रेस, ती पण 2:20ला येणार आहे इथे संगमेश्वरला. 1.5 तास उशिरा दाखवते. आराम करायचा निवांत. मी बसतो. हां तू बस, आपला फिरून यायचा. निवांत वेळ आहे आता, 1.5 तास थांबायचं आहे. 1 वाजला आहे, 2:30चा टायमिंग दाखवत आहेत. तर आता पुढे जाऊनच बसूया, कारण या गाडीला 8 डबे जनरल असतात. ही जी आपली सावंतवाडी दिवा एक्सप्रेस आहे तिला. तर ही एक्सप्रेस असते आणि सकाळची जी आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर ती पॅसेंजर. तर वाट बघण्याशिवाय काही पर्याय तसा पण नाहीच आहे. निखिलला झोप भेटली असती तर काय, किती वाजून क्रिकेट होतं? काल 2:30 वाजेपर्यंत क्रिकेट खेळत होतो. दुसरं काय झोपल्याशिवाय दुसरं काय येतं नाही तुला. ते आता सकाळी उठवलेलं आहे ना. जबलपूर गाडी आहे, जबलपूर. थांबणार नाही ते. अजून एक गाडी आहे मंगळवारची, मडगाव खटीपुरा. हां खाली असेल तर काय जायचं? हां जाऊया. हाय हाय हाय, खाली आहे, खाली आहे, खाली आहे. आपल्या गाडीला पाठवून आहे पाठवून. तुम्हाला डायरेक्ट आहे पनवेलला, तुम्हाला डायरेक्ट बसायला बरं पडेल. चला मग, चल निखिल, चल चल बाय बाय. चला जातो. समोर देव गाड्या देतोय, आम्ही सोडत कशाला जायचं, खाली आहे. हो रणजित भाई, चल चल, पळ 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 निखिल. बाय बाय. चला मग भेटू लवकर काहीतरी. पम्या चल, बाय, रडू नकोस. याला बरोबर नाही हो. हां हां सांभाळून नाही. अरे येतोय म्हणजे काय, पुढं जायला लागेल ना. चल निखिल. खाटीपुरा गाडी कुठली तरी आहे, खाटीपुरा. बाय द वे रणजित भेटलाय, पण नंतर त्याला इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. आता चढूया. खाली आहे ना? हां खाली आहे, खाली आहे. बघ पुढे भेटेल कुठेतरी बसायला. चल, हा कुठे गेला? वर आहे रणजित, आहे खाली सीट आहे. ये वर आहे, मग एकत्र बसू. कुठे आहे? हां इथे एकत्र बसूया. नमस्कार. काय बोलताय? जरा बॅग ठेवू. चला फायनली कुठली तरी खाटीपुरा गाडी आहे, राजस्थानला जाते वाटतं. त्या गाडीने आता आपल्याला वसईला जायचं आहे. पम्याला एक सोबत आहे शृंगारपूरची, त्यांच्यासोबत तो दिव्याला जाईल. निखिल सोबत आला आहे, तो पनवेलला उतरेल. चला धावत आले, दम लागला. बाय बाय संगमेश्वर. हां चला. बाय द वे आपला रणजित बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे, 10वीचा क्लासमेट. हॅलो. कशाला आलेलं मध्येच? अच्छा, बाकी भेटा काहीतरी. मला वाटतं 5-6 वर्षांनी भेटला असेल लगभग, जास्ती जास्त. मग
जाऊ दे. ते तुझे आता व्हिडिओ बघतो खाटीपुरामध्ये आलो म्हणून भेटलास. आम्ही ते ह्याला थांबलेलो दिवा. दिव्याला अजून नाही आली ती. नाही 2:30 वाजता येणार आहे. अरे मगाशी उदना सोडलेली एक आहे ना, प्रमोद आहे ना तो, हां तो पण आहे ना दिव्याचा. मग ती उदना आली 1 वाजता, 2 तास उशिरा सोडलेली. चांगली भेटली आता गेला असतं. पण म्हटलेलं कशाला ना, परत म्हटलं ही खाटीपुरा कुठून आली. तर व्हायचं कसं, देव देतोय तुम्ही घेत नाही, म्हणून बोललो पकडावी. जाऊ दे, तिला पण गर्दी झाली तर परत दिव्याला गर्दी होणारच. हां नाही खाली आहे, निवांत आहे. कुठे चाललात? नमस्कार. कुठपर्यंत प्रवास? घाटकोपर. म्हणजे आम्हाला बरे आहे. निवा दबला वसाईला हा तिकडे तर ना बरेचसे ओळखीचे भेटले आहेत. बरं आहे. चिपळूणला बऱ्यापैकी गर्दी आहे. ॲक्च्युली झालं आहे काय, गाडी जी दिवा आहे ती उशीर आहे, त्यामुळं मग या गाडीला बऱ्यापैकी गर्दी होणार. चिपळूण आलं, चिपळूण. काय खातो निखिल? चायनीज बिनीज खावे. भेल भेल. 15 रुपये बोला लस्सी मसाला छाछ पानी पानी कोल्ड ड्रिंक लिया पानी लिया लस्सी मसाला छाछ पानी बोला लस्सी व लस्सी मसाला छाछ लस्सी जीरा सोडा लिया लस्सी पानी बोला पानी लस्सी छाछ कोल्ड ड्रिंक लिया पानी लिया लस्सी मसाला छाछ पाव गरम है पानी बोला गरम गरम है एकदम बड़ा पाव गरम गरम है बोला बड़ा पाव गरम छाछ लस्सी कोल्ड ड्रिंक पाणी पाणी ते निखिल ते खातोय? नाही नाही ठीक आहे, आहे ते खाली. कुठचे तुम्ही? संगमेश्वर. मी पण संगमेश्वरचा. हो चालू द्या. संगमेश्वर गाव कुठलं? उमरे. म्हणजे गाववालेच तुम्ही? हो चांगलं आहे. भेटू परत काहीतरी. घे रे एक तर घे. चला चिपळूण सोडलेलं आहे. चिपळूणचं ऑफिशियल टायमिंग आहे या गाडीचा 1:30 वाजता. वाजले 3. बाय बाय चिपळूणकर. चला थोडा नाश्ता करूया. ही गाडी फास्ट आहे. आता चिपळूणवरून खेडला थांबेल. खेडवरून मग मानगाव, रोहा, पनवेल आणि मग डायरेक्ट वसई. बरं आहे, डायरेक्ट वसईला उतरलो की गेलो घरी. रणजित कुठं? पनवेल. पनवेलला उतरणार. मी निखिल पण पनवेललाच उतरणार आहे. पुढे आपल्याला एकटाच प्रवास आहे. या बेल खायला या तोपर्यंत. ही जी गाडी आहे ही ॲक्च्युली हॉलिडे स्पेशल गाडी आहे. किती चालू राहील मला नाही माहिती, पण सध्या तरी संगमेश्वरला ती फक्त मंगळवारची असते. तर संगमेश्वरला टायमिंग आहे 12:30. चिपळूणचा टायमिंग आहे 1:30. खेडचा आहे 2:10 मानगाव 4, रोहा 5, पनवेल 6:15 आणि वसई 7:30 असा टायमिंग आहे ऑफिशियली. पण आज गाडी झाली उशिरा तर लेट जाईल आज. अंजनीला गाडी क्रॉसिंगला थांबले. कुठली तरी गाडी जाते, मालगाडी वाटतं. ऑटोलिंक. सहा वाजून 45 मिनटं झाली. आपण आलो आता पनवेलला. गाडी त्या मानाने बरोबर आली ना? बरोबर आली, लवकर आली गाडी. निघाले गोरेगावला. गोरेगाव. हा बघ काय नाही तुमचा चालेल. छोटासा फॅन आहे.
कसबा बाटलीवाडी कसबा हां बाटलेवाडीतले हो हो काय हो कितीला आहेस रे माझ सुट्टी आहे वेकेशन 2 तारखेपासून सुरू ना हां बरं सगळ्यांचे 2 तारखेचे वांदे करून ठेवले शुक्रवार आला ना मध्ये हो गडबड झाली काय बोलतोस जाम आता सावकाश रडू नकोस आरामात झोप. आता कधी भेटूया भेटू आता अलिबागला अलिबाग एकदा जाऊया अलिबाग गाजवायला नाराज होतात अलिबागला गेल्यावर होय चल येतोच पनवेलला हां पनवेलला नको चल. परत काहीतरी सकाळी जा नको आराम कधी ऑफिसला जायचं आहे मला पण जायचं कामं पेंडिंग आहे फोनवर होणार चला पनवेलला पूर्ण गाडी खाली होणार आता कशाला लोक हे चालत्या गाडीतून उतरतात चला 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 ए चला सावकाश जावा भेटू लवकरच बाय 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 सावकाश नाही थांबेल गाडी सावकाश जावा थांबणार 10-15 मिनिटं थांबेल अजून गाडी जा सावकाश भेटू बाय बाय फोन कर पोहोचलास की चल अरे तू पण निघालाय चल बाय अरे बाई हा चल बाय बाय चल असं काय माझीच आहे वर ठेव काढून काय वर काढून ठेव फेमस आहे तुमचं नाव कसं तुमचं राजेंद्र मोरे मोरे गाव तळा झोळीची वाडी अच्छा तळायचे तुम्ही मानगाव मानगाव नाही हा. खेळ अच्छा खाली आहे खेळला पण तळ आहे हो तळा मांडव गाव आहे गाव आहे का तळा इथे पण आहे इंदापूर मानगावच्या इथे पण तळ आहे हो बरोबर तेच बाकी आता कुठे तुम्ही वसई मी जाळीतून बघतो हा. हात आहे की नेमका कोण आहे? बोलतोय, नितीन सकपाळ हा. बोलतो, हात दाखवला बोलतो, हा. हात. आता काय मध्येच गावी कार्य होतं ना अच्छा. हा, तर बोललो, चला, ठीक आहे. वसईला राहता की नाही आम्ही भाईंदरला जातो भाईंदरला परत रिटर्न येतं हा मी भाईंदर बोलतो कसं वाया बोलतो तो आणि त्याने सांगितलं ही गाडी ह्या गाडीने जाऊ खाली हां तो बोललो ठीक आहे चला बोललो तात्यानं. नाही बरी आली गाडी हो आता 7 वाजलेत ना 8-8:15 पर्यंत जाईल वसईला 9 वाजून 5 मिनिटं झालेत अच्छा अच्छा चला भेटू परत काहीतरी होय या काय घरी येऊ दादा भाईंदरला चाललेत आम्ही काय आता वसईवरून आता नाला सोपारा बरं झालं गाडी आली आणि गाडीची पहिलीच फेरी आहे हो पहिला नवीनच गाडी पहिलाच मान आम्हीच ठेवलेला चांगला आहे उतरतोय आता सर्वच होतं आता निम्मी खाली वेळ मला वाटतं भरेल परत नाही ना इथं चढतोय गेलो चढणारे असतात चला बाबा फायनली आलो थांब कशाला घाई करतो बाय बाय चला बाय चला चला आपल्याला आता वसईला प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जावं लागेल विरार नालासोपारा गर्दी भयंकर गर्दी आहे दुसरी ट्रेन पकडूया काही नाही करायची चला ट्रेन आले अशी लटकत प्रवास करावा लागतो रोजच्या जॉबसाठी तर वसईला गाडी थोडी होईल खाली तर चढायला तर भेटेल चला फायनली नालासोपारा उतरलो आहे रिक्षा पकडले
घरी जाऊया. चला मंडळी घरी आलो आहे. अवनी माझ्या मम्मानी नावलं बॅगेला. हो काय अवनी एक्सायटेड मस्त. पप्पा आले ना पाडू बघत होती कधीपासून. आता इथे बसलेली मी 2 पालने दुकाना हा. मी बसली. हां ओके. चला फायनली घरी आलो आहे. आणि ही ट्रेन आहे ना आजच सुरू झाली असं समजलं. तर पहिलीच आज चालू झाली. फेस्टिवल स्पेशल आहे तर त्या ट्रेनने फायनली आलो आपण. चला प्रवास छान झाला मस्त एकदम. बरेच जण ओळखीचे मिळाले आणि ओके गप्पा मारत मारत प्रवास छान झाला. तर चला मंडळी घरी आलो आहे. तर हा ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता. सावंतवाडी दिवा एक्सप्रेस पकडायच्या अगोदरच हीच गाडी आहे मग ह्याच गाडीने आलो. रंगतदार प्रवास झाला जरा. चला आता घरी आलो आहे. जरा अवनीची बडबड सुरू राहीलच पण तात्पुरत्या स्वरूपात येते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा टाटा बाय बाय. बाय बाय. सी यू. सी